लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शानदार रोड शो पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट रामकुंडावर पोहोचलेले आहेत। रामकुंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन संपन्न झाले आहे। तर रामकुंडावर गोदावरीचे जलपूजन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात पोहोचलेले आहे। या ठिकाणी पुजाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलंय। यावेळी त्यांनी मंदिराला फेरी देखील मारली आहे। यानंतर मोदींच्या हस्ते श्री काळारामाचे आरती आणि पूजन संपन्न झालेले आहे। यावेळी पौराहित्य महंत सुधीरदास पुजारी यांनी केलेलं आहे। यावेळी नरेंद्र मोदी हे भजनात दंग झाल्याचं पाहायला मिळालंय। तर काळाराम मंदिरातील पूजाविधी आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनाकरता रवाना झालेले आहे। या ठिकाणी ते युवकांना संबोधित करतील। यावेळी मोदी काय बोलतात याकडे नाशिककरांचं लक्ष लागलेलं आहे। 22 जानेवारी रोजी अयोध्येत होत असलेल्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या नाशिक दौऱ्याला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। मोदींनी ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य राहिले अशा पंचवटीतील काळाराम मंदिराचे दर्शन घेऊन आरती देखील केलेली आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।